चारी दिशांनी असंख्य नाती नजरेला पडती. शब्दरूपाने कथांमध्ये ती अलगद येऊनी रुजती. नात्यांमधल्या किती दिसाव्या तरल गुंतागुंती. उलगडू बघता हलक्या हाते गुंगुन जाते मती. गुंगुन जाते मती. कथा बदल. लेखन आणि वाचन डॉक्टर अनघा केसकर. समोरच्या स्क्रीनवर 2 तास सलग डोळे लावून काम केल्यानं उमाचे डोळे थकले होते. तिला छोटासा तरी ब्रेक हवा होता. आत्ता जर आल्याचा मस्त चहा मिळाला असता तर तिला आवडला असता. पण ह्या इथे फिरंग्यांच्या देशात कुठला चहा मिळायला. चहाची तल्लफ वेंडिंग मशीनच्या कडवट कॉफीवर भागवावी या विचारानं ती उठणार. एवढ्यात नवी मेल आल्याचा संदेश आला. तिने मेलबॉक्स उघडली. सरिताची मेल होती. तिने लिहिलं होतं, ॲकोमोडेशन अवेलेबल, 2 वेकन्सीज, जगन्स पार्टनर्स मूव्हिंग आउट, यू विलिंग, वेटिंग फॉर युअर रिप्लाय. खरं तर चकित होण्यासारखं किंवा गोंधळून जाण्यासारखं त्या मेलमध्ये काही नव्हतं. तरी ती गोंधळली होती एवढं नक्की. त्या मेलचं लगेच हो किंवा नाही असं उत्तर देणं उमाला शक्य नव्हतं. कमिंग टू सी यू एवढंच उत्तर लिहून तिनं कॉम्प्युटर बंद केला. हात वर ताणून मानेला आणि हातांना लागलेली रग घालवायचा प्रयत्न केला. पर्स घेतली आणि 8व्या मजल्यावरच्या सरिताच्या केबिनमध्ये जायला उठली. असं काही झालं की नेहमी मनात येणारा विचार आत्ताही उमाच्या मनात आला. जग किती वेगानं बदलतंय. मूल्यही किती भराभर बदलत आहेत. आपल्या वेळी हे असं नव्हतं. आपल्या वेळी या मनात आलेल्या शब्दांनी नेहमीप्रमाणेच आताही ती चरकली. आपल्या वेळी म्हणजे नेमकं केव्हा? आणि आपली वेळ म्हणायला असं आपलं किती वय झालं आहे? 28 वर्ष म्हणजे इतकं काही मोठं वय नाही. सरिता आपल्याहून जेमतेम 3-4 वर्षांनी लहान आहे. मग तिच्याबरोबर असताना असं खूप मोठं असल्यासारखं, प्रवाहाबाहेर पडल्यासारखं, आपल्यात पिढीचं अंतर असल्यासारखं आपल्याला का वाटत राहतं? फक्त तिच्याबरोबरच असं नाही, नव्यानं कंपनीत रुजू झालेल्या सर्व मुलांशी वागताना हे जाणवतं. केवळ आपण त्यांच्यापेक्षा वरच्या पदावर आहोत म्हणून? की भोवतालचं जग जास्त वेगानं बदलत गेले आणि आपण मात्र होतो तिथंच आहोत? की गेल्या काही वर्षातल्या आपल्या अनुभवांनी आपण इतक्या वाढलोय, आपल्याही नकळत? सरिताच्या केबिनमध्ये शिरतानाच उमाचं लक्ष अभावितपणे सरिताच्या वेशाकडे गेलं. आज ती फिक्क्या हिरव्या ट्राउझर्स आणि काळ्या आखूड टॉपमध्ये होती. त्या वेशात ती नेहमीपेक्षा जास्तच गुबगुबीत दिसत होती. तशी सरिता वागायला मोकळी ढाकळी होती. तिच्या हालचाली बऱ्याच चटपटीत होत्या. तरी छातीचा उभार लपवण्यासाठी किंचित पोक काढण्याची आणि अंग आक्रसून वावरण्याची भारतीय मुलींची स्वाभाविक शैली त्या तिच्या विदेशी पेहरावातही लक्षात येत होती. राहण्याच्या जागेची चांगली सोय होऊ घातली आहे या कल्पनेनं तिच्यात एकदम उत्साह संचारला होता. नाही म्हटलं तरी किमान 6 महिने हा प्रोजेक्ट चालणार होता आणि पूर्वीचा अनुभव लक्षात घेता कदाचित तो 2-4 महिने लांबलाही असता. जगनच्या फ्लॅटमध्ये राहायला जायच्या कल्पनेनं सरिता खूपच नादावलेली दिसत होती. उमाला बोलायची संधी न देता तीच बडबडत राहिली. अगं, तिथे राहायला गेल्यानं आपले किती फायदे होणार आहेत ते तुझ्या लक्षात येत आहे का? आपल्याला लीज करावं लागणार नाही. आणि लीज करायची वेळ आली तर डिपॉझिटसाठी कुठून पैसे आणणार आहोत आपण? आपल्याकडे नाही गाडी. असती तरी ह्या एवढ्या फास्ट ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हिंग करणं शक्य आहे का आपल्याला? म्हणजे बस करा, मेट्रो पकडा, त्यासाठी लवकर उठा. इथे जर जागा मिळाली ना तर सगळंच टळेल. हो गं, येतंय माझ्या लक्षात सर्व, पण आणि कितीही नाही म्हटलं तरी ही मुलं आपल्याबरोबर असली
की जास्त सेफ वाटणार आहे आपल्याला या नवख्या गावात, नवख्या वातावरणात. ग्रोसरी आणायला जायला, इतर कामं सांभाळायला खूप सोपं पडेल. ही अशी संधी पुन्हा येणार नाही. सरिताकडे फायद्यांची मोठी जंत्री तयार होती. आपल्या बोलण्याला उमाकडून भरघोस प्रतिसाद येत नाही हे किती वेळ सरिताच्या लक्षातच आलं नाही. पण ती जाणीव झाल्यावर बोलता बोलता मध्येच थांबून तिनं उमाकडे टवकारून पाहिलं आणि ती उमाकडे साशंकपणे पाहत राहिली. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम या? आरंट यू रिलीव्ड? तिथे त्या हॉटेलच्या छोट्या खोलीसाठी किती पैसे द्यावे लागत आहेत आपल्याला? की यू हॅव ऑलरेडी मेड युअर अरेंजमेंट? नाही ग, तुला सांगितल्याशिवाय मी काही करेनच कशी. पण मला एक सांग, हे सगळं एकदम कसं घडलं? हे प्रपोजल जगनकडून आले? त्याला कसं कळलं आपण जागा शोधतोय हे? उमाने विचारलं. अगं त्यालाच काय, ऑफिसात सगळ्यांनाच माहीत झालं आहे आपण जागा शोधतोय ते. काल रात्री तो म्हणाला की त्याला आता नवे रूमी शोधायला लागणार आहेत. मग मी म्हटलं आपणच गेलं तर काय हरकत आहे. जगनकडून प्रस्ताव आलेला नाही म्हणताना उमाला थोडं बरं वाटलं. असं आपल्या फ्लॅटमध्ये राहायला यायचं कोणी मुलानं सुचवलं तर ते सुचवण्यामागे त्याच्या मनात नेमकं काय असेल हे कसं काय माहीत होणार. पण पुढच्याच क्षणी तिच्या मनात आलं, मुलीकडून असा प्रस्ताव आला तर मुलांचा गैरसमज वाढायला जास्तच जागा राहणार नाही का? मुलींचा आगाऊपणा वाटणार नाही का त्यांना? आपण भलतंच काही सुचवू पाहतोय असं त्यांना वाटलं तर? उमानं ह्या विचारानं तिला विचारलं, त्याला तसं तू बोलली आहेस का? हो, दुसरं कोणी काही सांगायचे आहेत, आपला क्लेम नको का लावून ठेवायला? सरितानं विचारलं. ते खरं आहे. तो काय म्हणाला? काय म्हणणार, ठीक आहे म्हणाला. आणि चेष्टेनं असंही म्हणाला की अधूनमधून चांगलं जेवण मिळेल. मी त्याला म्हटलं हाय होप्स. खरं आहे की नाही? हनमुटीजवळ पुसटची खळी उमटवत सरिता हसली. मग पुढे म्हणाली, 2 BHK फ्लॅट आहे. आपण दोघीजणी एक खोली शेअर करू. जगन आणि कार्तिक दुसरी रूम शेअर करतील. किचन सर्वांनी वापरायचं. काम आणि खर्च विभागून घ्यायचा. लीज जगनच्या नावावर आहे. त्यानं घर पाहायला यायला सांगितले. तोच आज संध्याकाळी घेऊन जाईल आपल्याला त्याच्या गाडीतनं. तू त्याला किती ओळखतेस? त्याचा तुझा जवळून संबंध आलाय का? उमानं विचारलं. अगं त्यांनी काय फरक पडतोय? आपला संबंध फक्त घर शेअर करण्यापुरता आहे. तसं इथे आपण कोणालाच ओळखत नाही. इथल्या लोकांचे विचार, कल्पना सगळंच वेगळं. आपण कुठेही राहिलो तरी थोडी भीती राहणारच आहे. त्यापेक्षा हा आपला कलिग आहे, याला आपण ओळखतो. गेलं 1.5 वर्ष आम्ही एकाच ब्रँचला आहोत. वागायला अतिशय चांगला आहे ग तो. सरिता म्हणत होती ते तर्कदृष्ट्या बरोबर होतं. तरी जगनच्या फ्लॅटवर राहायला जायचं उमाच्या मनाला पटत नव्हतं. तिनं विचारलं, आणि कार्तिकचं काय? तोही आपल्या ऑफिसातच आहे? हां, आहे आपल्याच ऑफिसात, पण तो TCS तर्फे आला आहे. जगन इतका मोकळा आणि लाईव्हली नाही आहे, पण सभ्य आहे. वागायला बराच सौम्य वाटतो तो. सरितानं त्याला सर्टिफिकेट देऊन टाकलं. सभ्य आणि सौम्य या दोन्ही शब्दांचं उमाला हसू आलं. सरिता किती आत्मविश्वासानं एकेकाविषयी मत देत होती. माणसाची पारख करणं इतकं सोपं नसतं. ते कळायला उमाला फार मोठी किंमत द्यावी लागली होती. विश्वेशही आपल्याच ऑफिसमध्ये होता. तोही आपल्याला असा सभ्य आणि सौम्य वाटला होता. आपल्यालाच कशाला, मम्मी आणि डॅडींनाही तसा वाटला होता. पण शेवटी काय निघालं? विश्वेशचं नाव दिल्लीच्या मामांना त्यांच्या मित्रानं सुचवलं होतं. काय एक्साईट झाले होते त्यावेळेला मामा त्याची माहिती सांगताना. मुलगा इंजिनियर आहे, उमाच्या सॉफ्टवेअर कंपनीत आहे आणि नोकरीनिमित्त सध्या तो चेन्नईत आहे. आपल्या कंपनीची शाखा तिथे आहे म्हटल्यावर डॅडींनी थोडा जोर केला. आपल्या जातीतला, लहानपणापासून करिअर छान, आपण दोघंही वयाच्या उंचीच्या दृष्टीनं एकमेकांना योग्य, एवढ्या सगळ्या गोष्टी मनाजोगत्या आहेत. तसं पाहून पत्रिकेपर्यंत गाडं सरकलं आणि 36 गुण जुळले. तेव्हा मम्मीनं सुटकेचा निश्वास टाकला होता. बाशिंगबळ चांगलं आहे पोरीचं असं म्हणून आजीनंही दृष्ट काढली होती. विश्वेश दिसायला थोडा डावा असता तरी आपण त्याला होकार दिला असता. मम्मी डॅडींनी सगळ्या गोष्टींना पसंती दाखवली आहे म्हणजे आपल्याला फारशी काळजी करायचं किंवा चिकित्सा करायची गरज नाही याची तिची खात्री होती. पण विश्वेशला पाहिल्याबरोबर आपल्याला त्याचा उजळ सावळा रंग, टोकेरी नाक आणि बोलताना किंचित हसायची लकब खूप आवडून गेली होती. विश्वेशमध्ये नाकारण्यासारखं खरंच काही नव्हतं. त्याच्या आईवडिलांशी बोलल्यावर तर आपल्यावर पसंतीचा शिक्कामोर्तब झाला. किती खानदानी आणि सुशिक्षित वाटली होती ती मंडळी.
मम्मी डॅडी तर इतके खुश होते की विश्वेशच्या घरच्या लोकांना काही मागायची मम्मी डॅडीने जागाच ठेवली नाही. आणि ज्या काही त्यांच्या थोड्याफार अपेक्षा होता त्यांना हो म्हणत गेले. मुंबईत लग्न हवं आहे, ठीक आहे. लॉनवर रिसेप्शन हवं आहे, चालेल ना. आणि शेवटी काय झालं? नैराश्य, लाखो रुपयांचा चुराडा आणि घटस्फोटीत असल्याचा माथ्यावर बसलेला नाहक शिक्का. अकारण विश्वेशभोवती रेंगाळायला लागलेले विचार उमानं बाजूला सारायचा प्रयत्न केला. उमाच्या पूर्वायुष्यातल्या त्या अप्रिय घटनेची किंवा तिच्या मनात उठलेल्या तरंगांची काहीच कल्पना नसल्यानं सरितानं उमाला हटकलं, ए, कुठे हरवली आहेस तू? पण तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता भानावर येत उमानं सरिताला विचारलं, तुझ्या घरी तुझ्या आईवडिलांना चालेल हे असं मुलांच्या सोबत राहिलेलं? फ्रँकली सांगायचं तर मी परवानगी विचारणारच नाही आहे. आपण दोघी रूममेट आहोत एवढं त्यांना सांगितलं तरी पुरेसं आहे की. आणि तसं ते खरंही असणार आहे. नंतर कळलं तर बघू काय करायचं ते. किती बिनधास्त बोलते सरिता. नॉर्दीज आपल्यापेक्षा जास्त बिनधास्त असतात, पण आपल्याला असं बिनधास्त होता येईल कधी? शिवाय जे आपल्या आयुष्यात घडलं त्यात आपली चूक असो किंवा नसो, घटस्फोटितेचा शिक्का तर कपाळावर आहे. त्यात पुन्हा हे असलं काही करायचं म्हणजे? घटस्फोटित मुलगी म्हटलं की तिचा कुणीही ॲडव्हान्टेज घ्यावा अशीच पुरुषांची मानसिकता असते. एवढे सगळे विचार उमाच्या मनात येऊन गेले आणि उमा तळ्यात माळ्यात. तिनं म्हटलं, इतक्यात झटकन मला नाही ठरवतायचं, मला थोडा विचार करायला लागेल. एक कमॉन यार, बी अ स्पोर्ट. आता या गोष्टींचा एवढा बाऊ कोणी करत नाही. सुरुवातीला मी बंगलोरला मुलींबरोबर रूम शेअर करून पाहिले. मुली फार कोत्या वृत्तीच्या असतात. उगीच एकमेकीत हेवे दावे, रुसवे फुगवे, मानापमान करत बसतात. मूर्खासारखी कशाची तरी कॉम्पिटिशन करत राहतात. हे सर्व झेलायचं म्हणजे फालतू गोष्टीत शक्ती वाया गेल्यासारखं वाटतं. त्यापेक्षा मुलंच बरी, स्पोर्टी असतात. स्वतः मुलगी नसल्यासारखीच सरिता मुलींच्या तमाम जातीवर ताशेरे ओढते. पण आपला अनुभव तरी यापेक्षा कुठे वेगळा आहे? उमाच्या मनात आलं. नेहमीच्या सावध पवित्र्यात शिरून उमानं सरिताला म्हटलं, तू ठरवलंयस तर आज आपण जाऊन येऊ, पण मी कोणताही शब्द देत नाही आहे तुला. नॉट बॅड. ए, हास जरा आता. चेहऱ्यावर विश्वाची चिंता केल्याचा भाव नको उगीच. उमाच्या पोटात हलकासा गुद्दा लगावत केसांच्या बटा मागे उडवण्यासाठी डोकं मागे झुकवून सरिता हसली. सरिताच्या त्या निर्हेतुक स्पर्शानं तिच्या बिनधास्त स्वराची लागण आपल्यालाही झाल्यासारखं उमाला वाटलं. तिच्या चेहऱ्यावर स्मित आलं आणि ती म्हणाली, संध्याकाळी भेटतोय मग आपण. आता मात्र मी पळते. संध्याकाळी सरिताचा फोन आला. अगं येतेस ना? मुख्य दरवाजापाशी आम्ही थांबलोय. उमानं घड्याळात पाहिलं. 5:30 वाजले होते. उमाचं हातातलं काम अजून संपलं नव्हतं, पण थांबून करावं, इतरांना खोळंबायला लावावं इतकं काही ते तातडीचं नव्हतं. 5 मिनिटात पोहोचतेच मी, असं बोलून उमानं कॉम्प्युटर बंद केला. टेबल आवरलं आणि लॉकरची किल्ली पर्समध्ये टाकली. रेस्टरूममध्ये जाऊन ठाकठीक होऊन मगच त्यांना भेटायला खाली गेली. मेन गेटपाशी सरिता, जगन आणि कार्तिक तिच्यासाठी वाट पाहत उभे होते. गेल्या गेल्या उशीर केल्याबद्दल उमानं त्यांची माफी मागितली. जगनच्या गाडीतून ते चौघं त्यांच्या घरी गेले. ऑफिसपासून अपार्टमेंट 30 मिनिटाच्या अंतरावर होतं. इमारती आणि आजूबाजूचा परिसर छानच ठेवलेला होता. मधून फुलझाडांचे ताटवे होते, लॉनचे तुकडे नीट कापलेले होते आणि मोठ्या खडकांनी लँडस्केपिंग केलेलं होतं. मागच्या बाजूला गर्द झाडी होती. कॉलनीच्या मध्यभागी छोटासा स्विमिंग पूल होता. त्या मोठ्या संकुलात तुरळक देशी लोकही दिसत होते. 10 मिनिटाच्या अंतरावर 7-8 दुकानं होती. अपार्टमेंटच्या बाहेरच्या दाराला लॅच होतं. इमारत 2 मजलीच होती, तरी लिफ्ट होती. जगननी आणि त्याच्या रूमीजनी घर छानच ठेवलेलं होतं. अकस्मात जाऊनही बैठकीच्या खोलीत किंवा स्वयंपाकघरात फारसा पसारा नव्हता. कुकिंग रेंज, फ्रीज, मायक्रोवेव्ह स्वच्छ होते. TV आणि DVD प्लेअरही दिसत होता. गेल्या 4 दिवसात पाहिलेल्या कुठल्याही जागेपेक्षा ही जागा खूप सोयीची होती. त्यांना जी खोली मिळणार होती ती बऱ्यापैकी मोठी होती. त्यात मोठं क्लॉसेट होतं. पलंग नसले तरी 2 लठ्ठ गाद्या होत्या. खिडकीशी टेबल खुर्ची होती.
आणि खोलीत एवढं सामान असूनही दोघींना वावरायला पुरेशी जागा होती. खिडकीतून लॉन आणि झाडी छान दिसत होती. त्या दोघींच्या पाठोपाठ खोलीत आलेल्या जगनचा आवाज दोघींच्या कानावर आला. काही गोष्टी सुरुवातीला स्पष्ट केलेल्या बऱ्या. आमच्या घराचे आम्ही काही नियम ठरवलेले आहेत. ते सर्वांच्यावर बंधनकारक असतात. घरातली सर्व कामं आम्ही वाटून घेतो. स्वच्छता, शॉपिंग, स्वयंपाक करणं, सगळं. ही सगळी कामं काटेकोरपणे प्रत्येकाला करावीच लागतात. अगदी बाथरूम्सही आलटून पालटून प्रत्येकाला साफ करावे लागतात. आत्तापर्यंत आम्ही मुलंच होतो. आता गोष्ट थोडी वेगळी असेल. म्हणजे तुमच्या खोलीतली बाथरूम तुम्ही साफ ठेवायची. पण एकदा सर्वांना तेच नियम ठरवले म्हणजे नंतर किचकिच राहणार नाही. आपल्याला कुरबुरी आवडत नाहीत. त्यांनी घरातलं वातावरण अगदी बिघडून जातं, जगननं सांगितलं. आयला, बाकीच्या कामाचं ठीक आहे, पण स्वयंपाकही एकत्र करता तुम्ही? बंगलोरला आम्ही नव्हतो तसं करत. मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे माझी भांडी मी शक्यतो वेगळी ठेवते यार, सरिता म्हणाली. आपल्या बोलण्याला दुजोरा मिळावा म्हणून तिनं उमाकडे पाहिलं. उमा म्हणाली, मीही आत्तापर्यंत जिथे जिथे अपार्टमेंट शेअर केलं आहे तिथे स्वतंत्र स्वयंपाक केला आहे. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, जेवणाची पद्धत वेगळी असते आणि अन्नावर खर्च किती करायचा याची कल्पनाही निराळी असते. ते काही असलं ना तरी पण आमची तशी पद्धत नाही. आम्ही एकत्रच स्वयंपाक करतो. आठवड्यातून एकदा चिकन नाही तर फिश करतो आम्ही. अंडीही व्यवस्थित खातो. आमच्यातला शैलेश अंडही खात नव्हता. मग त्याची स्वयंपाकाची पाळी असली की तमाम जनता शाकाहारी व्हायची आणि आमच्यासाठी नॉनव्हेज केलं तरी त्याच्यासाठी एक भाजी किंवा उसळ करायची आमच्यावर जबाबदारी असायची. कुणी किती आणि काय खाल्लं असले फालतू हिशोब आम्ही ठेवत नाही. सर्वांनी खर्च सारखाच विभागून घ्यायचा आहे, जगननं सांगितलं. ही एकत्र स्वयंपाकाची कल्पना दोघींना तितकीशी आवडली नाही. पण जगन त्यांचे नियम आपल्यासाठी वाकवणार नाही हे जगननं अगदी निस्संदिग्धपणे सांगितलं होतं. तेवढ्या कारणानं ही जागा सोडावी की नाही हे ठरवणं तसं अवघड होतं. ते दोघीही काही वेळ काही बोलल्या नाहीत. पुढे जगन सांगायला लागला, भाडं आणि ग्रोसरीचा खर्च आम्ही सारखाच वाटून घेतो. भाड्याचे $250 प्रत्येकीला पडतील. सामान्यतः इतर खर्च $300 येतो. त्यात विकेंडचं हिंडणं फिरणं, बाहेर खाणं सगळं होतं. पेट्रोलचा खर्च सामान्यतः ज्याचा त्यांनी करायचा. पण तुम्ही जो ऑफिससाठी आमच्यापैकी कोणाबरोबर कारपूलचा विचार करत असाल तर ठराविक रक्कम द्यावी लागेल तुम्हाला. जगन सुरुवातीला वागाय बोलायला अगदी खिलाडू वृत्तीचा वाटला होता. तरी वेळ आली की भलता स्पष्ट बघताय असं या दोघींच्याही मनात आलं. अमेरिकेत जास्त काळ राहिल्यामुळे असेल कदाचित, पण पैशांच्या व्यवहाराबाबत निसंकोच बोलण्याची त्याला सवय लागलेली दिसत होती. आणि नंतर कुडतनी भांड्यात बसण्यापेक्षा एका दृष्टीने ते बरंही असतं असं उमाच्या मनात आलं. मात्र जगनच्या त्या परखड बोलण्यानं कार्तिक थोडा अस्वस्थ झालेला दिसला. जगनच्या शब्दांची धार कमी करण्यासाठी आणि उमा सरितांना बरं वाटावं म्हणून तो मध्येच बोलायला लागला, आमच्या रोमीजबरोबर आमचं एकदाही भांडण झालं नाही की कधी पश्चात्तापाची वेळही आली नाही. उमाला बंगलोरचे दिवस आठवले. त्यावेळी ती कानन आणि सुमित्राबरोबर फ्लॅट घेऊन शेअर करत होती. कानन अतिशय घाणेरडी आणि अव्यवस्थित होती. भांडी घासायची ती नेहमी टाळाटाळ करायची. पलंगावर कायम तिचे कपडे पसरलेले असायचे. तिच्या केसाच्या गुंतवळी पाहिल्या की उमाच्या पोटात अगदी मळमळायचं. घरी येऊच नाही असं तिला वाटायचं. तर काननची तऱ्हा ही तर सुमित्राची दुसरी तऱ्हा. ती स्वतःसाठी दूध आणि बिस्किटं आणायची आणि या दोघींच्या समोर बसून खुशाल एकटी खायची. त्यांनाही आपल्यातलं कधी काही ऑफर करावं असं तिच्या कधी मनातही आलं नाही. उमाचा परफ्यूम मात्र ती बिनदिक्कत वापरायची. एकदा उमाच्या आमानं डबा पाठवला होता. त्यातला मैसूर पाक खाताना तिला जराही शरम म्हटली नव्हती. उमाची नुसतीच चिडचिड झाली होती. मनात असा राग धुमसत राहिला आणि एक दिवस त्याचा उद्रेक झाला होता. यू थिंक यू आर सुपिरियर टू अस. यू आर ब्लडी इंटेलेक्च्युअल स्नॉब. दॅट्स वाय यू डोंट मिक्स अप विथ अस. एकटीच मोठाली पुस्तकं वाचत बसतेस. काननच्या तोंडची ही मुक्ताफळं ऐकून उमाला आणखीनच मनस्ताप झाला होता. एरवी एकमेकींना टोमणे हाणणाऱ्या कानन आणि सुमित्रा उमाविषयी बोलताना एकत्र झाल्या होत्या. आपण मुली स्पष्टपणे काही गोष्टी बोलायचं टाळतो, त्यामुळे तर ग्रे एरिया राहिल्यानं मतं कलुषित होत नसतील असं आत्ता उमाच्या मनात आलं.
एवढ्यात जगन पुढे बोलायला लागला, अर्थात हे सगळे तपशील नंतर ठरवता येतील, पण मी तुम्हाला कल्पना देतोय आधीच. तुम्ही विचार करा, पटेल तर हो म्हणा. पण काय जो निर्णय असेल तो 2 दिवसात घ्या आणि मला कळवा. कुठलाही निर्णय घेतलात तरी मला त्याचा राग येणार नाही. येणार नसलात तर मी नवे रूमी शोधायला मोकळा. जगनचं परखड विधान. उमाच्या मनात आलं, ही सर्व पिढीच वेगळी झाली आहे. किती खणखणीतपणे एक एक गोष्ट बोलतोय हा जगन. कसलाही आडपडदा नाही, संकोच नाही, आगाऊ स्त्री दाक्षिण्य नाही. आपल्यापेक्षा सर्वच गोष्टी हे किती खुल्या मनानं स्वीकारतायत. आपल्यालाही या पिढीसारखं होता येईल. पिढीसारखं या शब्दावर पुन्हा एकदा उमाला ठेच लागली. 2-3 वर्षांचा फरक असलेल्या व्यक्तीत पिढीचं अंतर असतं? नाही, काळच फार झपाट्यानं बदलतोय. त्या बदलाचा वेग आपल्याला पकडता येत नाहीये. या औपचारिक चर्चेनंतर वातावरणात आलेला थोडा तणाव हलका करायचं काम पुन्हा एकदा कार्तिकनं केलं. त्यानं एका ट्रेमधून चहा, समोसे आणि फरसाण आणलं. इंडियन स्टोअर जवळच आहे, तिथे या सगळ्या गोष्टी मिळतात. खाद्यपदार्थांकडे निर्देश करत त्यानं सांगितलं. मग त्या चौघांच्या गप्पा वेगवेगळ्या विषयावर खूपच रंगल्या. त्या दोघींना स्वतःच्या गाडीतून घरी सोडण्यापूर्वी आग्रहानं टॅकोबेलमध्ये खायला घालायचं सौजन्य जगननं आपणहून दाखवल्यानं उमाच्या मनात त्याच्याविषयी जो काही थोडासा आकस निर्माण झाला होता तो दूर व्हायला बरीच मदत झाली. व्यावहारिक गोष्टीवर जगन परखडपणे बोलला हे कुठेतरी उमाला आवडलं होतं, कारण त्यामुळे त्याच्या मनात वेगळा कोता हेतू नाही हे स्पष्ट होत होतं. पण पैशाच्या व्यवहाराबाबत कुणी इतकं काटेकोर असणं तिला खटकत होतं. घरी येताना सरिता थोडी गप्पच होती. सकाळी त्या मुलांबरोबर राहायला जायचे फायदे सांगताना चुरू चुरू चालणारी तिची जीभ आता शांत होती. कसला विचार करत असेल ती? जगन आपल्याला हवा तसा वागणार नाही या कल्पनेनं ती नाउमेद झाली असेल का? रात्री आपापल्या खोल्यात जाण्याआधी सरिताचा त्या जागेत राहायला जायचा निर्णय पक्का होत आला होता. फक्त सर्वांनी एकत्र स्वयंपाक करायची बाब आणि त्याच किचनमध्ये नॉनव्हेज शिजणार ही कल्पना तिला पचत नव्हती. आणि त्याबाबत जगन कसलीच तडजोड करणार नाही हे उघड झालं होतं. तिच्या स्वभावाप्रमाणे तिनं तिच्या मनातली खुटखुट प्रत्यक्ष बोलून दाखवली. पण स्वतःच पुढे म्हणाली, अगं आपण बाहेर जेवतो खातो तिथे नाही का किचनमध्ये मांस मस्कण शिजत? मग इथे शिजलं तर त्याचं आपण एवढं काही वाटून घ्यायचं कारण नाही आहे. तिचं हे वक्तव्य ऐकून उमाच्या लक्षात आलं की सरिताही तिथं राहायला जाण्यासाठी स्वतःपाशी समर्थनं शोधत होती. मनातले अडसर पार करत होती. पण सरिताचे अडसर उमाच्या अडसराएवढे मोठे नव्हते. तिची लढाई उमाप्रमाणे मनात खोलवर हट्टीपणे रुजलेल्या मूल्यांविषयी नव्हती. उमा म्हणाली, खरं आहे तुझं, पण माझी अडचण वेगळीच आहे. मुलांच्या बरोबर असं राहिलेलं माझ्या घरी नाही आवडणार आणि मला स्वतःलाही ते मनापासून पटत नाही आहे. तू अगदी माझ्या आईसारखं बोलतेस हां. मला सांग, ज्यांना मुलांबरोबर फ्लर्टिंग करायचं आहे त्यांना एकमेकांबरोबर राहायची गरज असते का? एकमेकांबरोबर न राहताही भानगडी करता येतात हे आईला मुळी समजतच नाही. केवळ काही तासांपुरत्या खोल्या भाड्यानं मिळणारी अनेक हॉटेल्स आज बंगलोर, चेन्नई, पुणे, नाशिक यासारख्या भारतीय शहरातही आहेत. तिच्या या बोलण्यानं पुन्हा एकदा मनात नसताना उमाला विश्वेशची आठवण झाली. शिसारीनं तिच्या अंगावर एक शिरशिरी आली. सभ्य सासूत दिसणाऱ्या विश्वेशनं आपली भानगड याच मार्गानं घराबाहेर ठेवली होती ना. तिच्या डोळ्यासमोर लग्नानंतरचा तो प्रसंग उभा राहिला. अनेक वेळा मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला तरी न गेलेला. लग्न झालं तेव्हा स्त्री पुरुष संबंधाबाबत उमा काही अगदी अनभिज्ञ नव्हती, तरीही पहिल्या रात्री ती भांबवली होती. नवरा असला म्हणून काय झालं, एकदम परक्या माणसाला आपल्याशी शारीरिक जवळीक करू द्यायच्या कल्पनेनं ती बेचैन झाली होती. लग्नाचे सर्व धार्मिक विधी आणि आलेल्या असंख्य पाहुण्यांशी बोलून त्यांच्याशी तोंडभर हसून खरं तर उमा थकून गेली होती. त्यातले निम्म्याहून जास्त लोकांना ती ओळखतच नव्हती. मुंबईच्या उकाड्यात भरजरी साड्या आणि गळाभर दागिने घालून मिरवताना तिची दमछाक झाली होती. तरीही विश्वेशच्या जवळकीच्या कल्पनेनं तिच्या अंगावर रोमांच उठले होते. मैत्रिणींच्या चेष्टेमुळे त्यात भरच पडली होती. ती जेव्हा रात्री खोलीत शिरली तेव्हा एक प्रकारची उत्सुकता, संकोच आणि भीती मनात दाटून आली होती. फक्त हातात हात घेऊन थोडा वेळ आजची रात्र
एकमेकांशी बोलावं, बाकी काहीच करू नये असं तिला वाटत होतं. अर्थात विश्वेशनं तिला जवळ घेतलं असतं किंवा छान छान काही बोलला असता तर तिला नक्कीच आवडलं असतं. पण एकमेकांशी पुरती ओळख होण्यापूर्वी यापुढे जावं ही कल्पना तिला रुचत नव्हती. लग्न हे दोन मनांचं मिलन असलं पाहिजे, तरच त्यांच्यातल्या प्रणयाला खरा अर्थ असतो असं उमाचं मत होतं. पण ते विश्वेशला सांगणं तिला शक्यच नव्हतं आणि त्यानं जरी तितका संयम दाखवला नसता तरी त्याबद्दल तिला आक्षेपही घेता आला नसता. विश्वेशनं हाताला धरून पलंगावर बसवत तिला विचारलं होतं, खूप दमलीस ना? सकाळपासून खूप दगदग झाली आहे तुझी. त्याच्या हातात आपला हात तसाच राहू देत उमा म्हणाली होती, थोडीशी दमली आहे, पण ठीक आहे. तुम्ही पण दमला असाल ना? खूप लोक आले होते नाही? सर्व कार्यक्रम तुमच्या मनाप्रमाणे झाले ना? अगं, किती थरथरतेस तू, कशामुळे? नर्व्हस झाली आहेस का? विश्वेशनं विचारलं. थोडीशी. आपण आज नुसतंच बोलत बसूया थोडा वेळ, आपल्या आवडीनिवडींविषयी, पुढच्या आयुष्याविषयी. एकमेकांना समजून घ्यायला आपल्याला सवडच मिळाली नाही आहे. एकमेकांच्या सहवासात जरा मोकळं वाटायला लागलं ना की मग. एवढंच बोलून ती थांबली होती आणि विश्वेश मोठ्यानं हसला होता. वेडी आहेस, पण मला तुझी सूचना मंजूर आहे. त्याच्या त्या प्रतिसादानं उमाला अगदी बरं वाटलं होतं. मग ती तिच्या माहेरच्या लोकांविषयी, मैत्रिणीविषयी, तिच्या स्वप्नाविषयी काही काही सांगत राहिली. त्याला त्याच्याविषयी विचारत राहिली. बराच वेळ गप्पा मारून एकमेकांच्या अंगावर हलकासा हात ठेवून एका पांघरुणात ते दोघं झोपले होते. विश्वेशनं तिच्या इच्छेचा मान राखला, कुठलीही जबरदस्ती केली नाही याचं उमाला अप्रूप वाटलं होतं. उमाच्या त्या बाळबोध समजुतींना विश्वेश जर हसला असता किंवा उमावर रागावला असता तर तिला अजिबात आश्चर्य वाटलं नसतं. पण तो रागावला तर नव्हताच, उलट तिच्या भावनांची कदर करत सभ्यपणे तिच्याशी मृदू भाषेत इकडचं तिकडचं बोलत राहिला होता. या सगळ्या प्रकारानं विश्वेशबद्दल तिच्या मनात किती आदर निर्माण झाला होता. अशा सुसंस्कृत माणसाशी आपली लग्नगाठ जमली याचा अभिमान वाटला होता. पण विश्वेशच्या समजूतदारपणामागचं खरं रहस्य उमाला श्रीकांतकडून, तिच्या मावस भावाकडून समजलं होतं. लग्नानंतर 4च दिवसांची गोष्ट. श्रीकांतला उमाचा तातडीचा फोन आला होता. त्याचा फोन आला तेव्हा उमाला अगदी माहेरचा माणूस भेटल्याचा आनंद झाला होता. नेहमी त्याच्या आवाजाला एक चेष्टेखोर सूर असायचा. नवं लग्न झालेल्या बहिणीची फिरकी घ्यायची संधी त्यांना कधीच सोडली नसती. पण त्या दिवशी त्याचा आवाज गंभीर होता. त्यानं तिला त्याच्या ऑफिसबाहेर संध्याकाळी येऊन थांबायला सांगितलं होतं. काही झालं आहे का? तुझा आवाज असा का येतोय? मम्मी, डॅडी, मावशी, अंकल सगळे ठीक आहेत ना? उमानं विचारलं. सगळे ठीक आहेत, तू उगाच त्यांची काळजी करू नकोस. त्यांची या शब्दावर श्रीकांतनं जोर दिल्याचा उमाला भास झाला. त्यांची काळजी करू नको? मग इतर कोणाची काळजी करण्यासारखं काही घडलंय का? तिच्या मनात येऊन गेलं. तू उगीच माझा जीव टांगणीला लावू नकोस हं. काय आहे ते झटकन सांग. का नेहमीसारखा फाजीलपणा चाललाय तुझा? उमानं त्याला विचारलं होतं. मला फोनवर काहीही सांगायचं नाही आहे. संध्याकाळी माझ्या ऑफिससमोर येऊन थांब, एवढंच, श्रीकांत म्हणाला. घरी काय सांगू? अजून कोणाचे स्वभावही पुरते कळले नाहीत रे मला. काही पण सांग, मी वाट पाहतोय, चिडकट आवाजात एवढंच बोलून त्यानं फोन ठेवला होता. श्रीकांत उमाला एका हॉटेलात घेऊन गेला होता. कडक कॉफीची ऑर्डर देऊन वेटर निघून जाईपर्यंत तो गप्प बसला होता. नंतर त्यानं जे काही सांगितलं त्यानं उमाच्या पायाखालची जमीन हादरली होती. श्रीकांतनं विश्वेशला दिवसाढवळ्या एका महामायेबरोबर हॉटेल पॅरेडाईजच्या खोलीतून बाहेर पडताना पाहिलं होतं. त्या दोघांच्या तिथल्या सराईत वावरावरून ते इथले कायमचे गिऱ्हाईक असल्याचं श्रीकांतच्या लक्षात आलं होतं. मग श्रीकांतनं हॉटेलच्या मालकाकडे चौकशी केली होती. त्यानंही श्रीकांतच्या शंकेला दुजोरा दिला होता. आजपर्यंतचं उमाचं आयुष्य तिनं नाकासमोर चालत घालवलं होतं. व्यभिचार तर जाऊच दे, नुसतं कुणाविषयी स्वतःच्या मनात तिनं आकर्षणही वाटू दिलं नव्हतं. तिच्या लेखी माणसाच्या चारित्र्याला खूप महत्त्व होतं. या असल्या दगाबाज माणसाबरोबर त्याची बायको म्हणून राहायची कल्पनाच तिला सहन झाली नव्हती. घरी गेल्यावर तिनं रडून रडून आकांत मांडला होता. तिच्या अवतारानं विश्वेश भेदरून गेला होता. उमानंही खोलीच्या 4 भिंतीत ह्या गोष्टी न बोलता सासू सासऱ्यांच्या देखतच विश्वेशवर आरोप केले होते. त्याने एका शब्दानंही त्याच्यावरचा आरोप फेटाळायचा प्रयत्न केला नव्हता.
सासू सासरेही ज्या तऱ्हेने गप्प राहिले होते त्यावरून त्यांना सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना असल्याची उमाची खात्री पटली. दुसऱ्याच दिवशी उमानं फोन करून मम्मी डॅडींना तातडीनं बोलवून घेतलं होतं. ते विश्वेशच्या आईवडिलांशी स्पष्ट बोलले. विश्वेशच्या आईवडिलांना या गोष्टीचा धक्का बसल्यासारखं दिसत नव्हतं. वाद घालायला त्यांना तोंडच राहिलं नव्हतं. त्यांनी फक्त खाली मान घातली होती. विश्वेशला त्याच्या त्या मैत्रिणीचा नाद सोडायला लावायचं त्यांच्या हातात नव्हतं असं अखेर त्याच्या आईनंच मम्मी पप्पांपाशी कबूल करून माफी मागितली होती. उमाचे मम्मी डॅडी तसे पारंपरिक विचारांचे होते, पण तरीही या असल्या लग्नबंधनात आपल्या मुलीनं अडकून राहावं हे त्यांना पटलं नव्हतं. त्यांच्या अख्ख्या खानदानात त्याआधी कोणाचा घटस्फोट झाला नव्हता, पण लग्नानंतर 15व्या दिवशी त्यांनी छातीवर दगड ठेवून घटस्फोटाचा पर्याय विश्वेशसमोर मांडला होता. डिव्होर्स पेपरवर विश्वेशनं मुकाट्यानं सह्या केल्या होत्या. उमाची त्या लग्नातून सुटका झाली, पण ती होताना झालेली मानसिक, भावनिक आणि शारीरिक पडझड थांबवणं कोणाच्याच हातात नव्हतं. माणसावरच्या, मानवी नातेसंबंधावरच्या तिच्या विश्वासाला जबर तडा गेला होता. रात्र रात्र तिला झोप लागत नव्हती. गेल्या काही दिवसातल्या तिच्या सर्व भावूक स्वप्नांची राख रांगोळी झाली होती. तिची अवस्था मम्मी डॅडींना बघवत नव्हती. त्यांनी स्वतःची अवस्थाही दयनीय करून घेतली होती. 5 वर्षांनी वय वाढल्यासारखे मम्मीचे केस पांढरे झाले होते. डोळ्याखाली काळी वर्तुळं उमटली होती. चेहऱ्यावरचं हसू पुसलं गेलं होतं. डॅडींसारख्या एवढ्या खंबीर माणसाला ढसढसा रडताना पाहायला अगदी नको वाटत होतं. दैव बलवत्तर म्हणून त्या प्रसंगाला तोंड देऊन उमा खंबीरपणे आपल्या व्यवसायात आगेकूच करू शकली होती. उमाला गप्प राहिलेलं पाहून सरितानं विचारलं, माझ्या बोलण्याचा शॉक बसलाय का तुला? खरं आहे मी म्हणते ते. आपण एकेका गोष्टीचा लॉजिकली विचार करूया. समजा आपण एकत्र राहिलो तर ती मुलं आपला गैरफायदा घेतील असं वाटतंय का तुला? सरितानं उमाला विचारलं. त्या प्रश्नानं भानावर येत उमा म्हणाली, ती शक्यता नाकारता येत नाही. अगं आपण एकीला दोघी आहोत. आपल्या मनाविरुद्ध कोण आपल्याला काही करायला भाग पाडणार आहे? आपली खोली स्वतंत्र आहे. तशी वेळ येणार नाही, पण आलीच तर स्वतःचं रक्षण करायला आपण समर्थ आहोत. ते खरं आहे. उमाच्या तोंडून गुळमुळीत शब्द बाहेर पडले. 5-6 वर्षापूर्वी हार्मनी कॉम्प्लेक्समध्ये राहताना आपण एकट्या होतो, अननुभवी होतो. जगाचे काळे पैलू आपल्याला तेव्हा दिसलेले नव्हते. तिथे आपल्याला जी काही सुरक्षितता होती त्यापेक्षा इथे या भारतीय मुलांमध्ये राहून कितीतरी पटीनं अधिक मिळणार आहे हे उमाच्या लक्षात आलं. मला विचारशील तर एखाद्या हळव्या क्षणी आपल्या संमतीनंच आपले कोणाशी कॅज्युअल संबंध आलेच तर मला त्यात काही मोठं पाप केल्यासारखं वाटत नाही. इट हॅपन्स. इट्स जस्ट नॅचरल. बट दॅट इज माय लुकआउट. सरितानं आपल्या मनातलं तिला सांगितलं. लग्नाचा शिक्का बसलेला असूनही वास्तवात शरीराचे उत्सव नाकारले गेलेल्या उमाला यावर काही बोलायला सुचलं नाही. अमेरिकन राहणीला मन सरावलेलं असूनही कुठलीही कमिटमेंट न मानता एखाद्याशी संग करावा असं तिच्या मनात कधी आलं नव्हतं. मात्र योनी शुचिता कितपत मानावी, ते मूल्य कितपत योग्य आहे, ते कालबाह्य करायला हवं का, या विचारांची तात्विकदृष्ट्या येऊन ती अनेक वेळा थबकली होती. ते कबूल करायचा बिनधास्तपणा तिच्याकडे नव्हता, म्हणून तिनं हे बोलणंच हसण्यावारी नेण्याची युक्ती लढवली आणि म्हणाली, तू आणि तुझी मतं. मी तुला नावं नाही ठेवत. प्रत्येकाला आपली मतं बाळगण्याचा आणि बोलून दाखवायचा हक्क आहे. पण तुझ्याशी बोलताना ना मला स्वतःला अगदी काकूबाई असल्यासारखं वाटायला लागतं बघ. चेष्टेवारी नेण्याच्या उमाच्या प्रयत्नाला बगल देत सरिता गंभीरपणे म्हणाली, माझं बोलणं अजून संपलेलं नाही. माझा पुढचा मुद्दा असा आहे, जगांच्या जागेत राहायला न जाता इतरत्र गेल्यानं हे रिस्क कमी राहणार आहे की जास्त? गैरसोयींचा मुद्दा आपण क्षणभर बाजूला ठेवू, पण बाहेर राहून तरी आपण सुरक्षित राहू अशी गॅरंटी काय? दूर कुठेतरी जागा मिळाली तर वेळी अवेळी जाणं येणं धोक्याचं नाही आहे का? मग तो झोका पत्करायचा की हा? कोणत्याही बुद्धिनिष्ठ निकषावर उमाला आपल्या मनातल्या रुखरुखीचं समर्थन स्वतःपाशी देता आलं नसतं. सरिताशी वाद घालणं तर अशक्यच होतं. जे आपल्यालाच नीटसं पटलेलं नाही, समजलेलं नाही, ते इतरांना ती काय पटवणार होती? मग तिनं तो विषय तिथेच संपवला आणि ती आपल्या खोलीत पळाली. अंथरुणावर डोकं टेकवलं तेव्हा उमाला तिच्या पहिल्या न्यूयॉर्क भेटीची तीव्रतेनं आठवण झाली. 2000 सालचा फेब्रुवारी महिन्यातली गोष्ट. विश्वेशशी नुकतंच आपलं लग्न ठरलं होतं
आणि ऑगस्टमधला मुहूर्त पक्का झाला होता. लग्नाच्या तयारीसाठी आपल्याला वेळ हवा होता. मम्मी डॅडींपाशी आता फार दिवस आपण राहणार नाही याची बोचरी जाणीव होत होती. जास्तीत जास्त वेळ आता त्यांना द्यायचा असं आपण मनोमन ठरवलं होतं. तसं मम्मीला कबूलही केलं होतं. पण नेमकी तेव्हा कंपनीच्या वरिष्ठांनी आपल्याला न्यूयॉर्कला पाठवायची तयारी चालवली होती. जानेवारीचा दुसरा आठवडा होता. हातातला प्रोजेक्ट पूर्ण होत आला होता, म्हणूनच आपण वेळेवर घरी जाऊ शकणार होतो. आपण मम्मीबरोबर दागिने करायला टाकायला सराफाकडे जाणार होतो. टेबलावरचा पसारा आवरून आपण बाहेर पडणार एवढ्यात सुब्रमण्यमचा फोन आला होता. उमा, आर यू फ्री? कॅन यू ड्रॉप इन? इट्स अर्जंट. त्याच्या टिपिकल मेटॅलिक आवाजात सुब्रमण्यमनं विचारलं. आता सुब्रमण्यमनं बोलावल्यावर नाही कोण म्हणणार? त्याची विनंती म्हणजे सभ्य आणि सौजन्यपूर्ण आवाजातली आज्ञाच होती. श्युअर, गिव्ह मी अ फ्यू मिनिट्स. मनातल्या मनात शिव्या देत आपण म्हटलं होतं. सुब्रमण्यमच्या खोलीत मेहरा आणि पदुकोणसुद्धा होते. न्यूयॉर्कला जायची तयारी आहे का? 2-3 महिन्यांचं प्रोजेक्ट आहे. आपल्या ऑफिसमधून तिघांची निवड करायची आहे. त्यात तुला घ्यावं असं आम्हाला तिघांनाही वाटते. यू विल बी बॅक बाय मे. उमा अवाक. आता यांना ताबडतोब काय उत्तर देणार? अशी संधी आपल्याला मिळावी हे स्वप्न आपण 2.5 वर्ष पाहत आहोत. आणि केव्हा ना केव्हा ती आपल्या पदरात पडणार आहे हे आपल्याला माहीतही होतं. पण अशा वेळी ती संधी दार ठोठावत पुढ्यात येऊन उभी राहावी. जरा आधी किंवा जरा नंतरही संधी आली असती तर? विश्वेशच्या घरच्यांनी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. पण कदाचित ते कुरकुर करतील. तशी त्यांनी कुरकुर केली तर आपण काय करणार आहोत? एरवी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. कंपनीत इतकं ज्युनियर असतानाही आपली निवड होणं हे आपल्या कामाला मिळालेलं प्रशस्तीपत्रक आहे. जाणाऱ्या टीममध्ये मुलगी अशी आपण एकच. इतरांना डावलून आपल्याला ती संधी मिळाली याचा मम्मी डॅडींनासुद्धा खूप आनंद झाला होता. विश्वेशच्या घरी ही बातमी सांगताना डॅडींचा ओर अभिमानानं भरून आला होता. त्या लोकांनाही मनापासून आनंद झाला आणि मग आपला जीव भांड्यात पडला. न्यूयॉर्कमध्ये आपण येऊन थडकलो तेव्हा थंडी मी म्हणत होती. पहाटे घराबाहेर पडायला लागायचं. तेव्हा चित्रात किंवा परदेशी चित्रपटात पाहिलेल्या बर्फवर्षावाचं वाटणारं कौतुक आपोआप ओसरलं होतं. आपल्या टीममधल्या आशिष, जीवन आणि अमर क्लायंटच्या जवळच असलेल्या कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये राहिले होते. पण आपण मुलगी असल्यानं आपली व्यवस्था त्यांच्याबरोबर त्यांच्याच फ्लॅटमध्ये करणं शक्य नव्हतं. कंपनीनं आपल्याला भाडेखर्च द्यायची तयारी दाखवली. पहिला आठवडा हॉटेलमध्ये राहून जागा शोधण्यात घालवल्यावर मेहतांच्या घरी पेईंग गेस्ट हवेत अशी आपल्याला बातमी कळली. डाऊनटाऊनमध्ये जागा मिळणं शक्यच नव्हतं. न्यूयॉर्कच्या उपनगरात राहणाऱ्या मेहतांविषयी कोणीतरी आपल्याला सांगितलं. त्यांना पेईंग गेस्ट ठेवायची होती आणि ते भारतीय असल्यानं न्यूयॉर्कसारख्या परक्या ठिकाणी त्यांचं घर आपल्याला सुरक्षित वाटेल. मम्मी डॅडींनाही ते ठीक वाटलं होतं. मेहतांच्या घरात 2 लहान मुलं असल्यानं कुटुंबात राहिल्यासारखं आनंदी वातावरण असायचं. कम्युटिंगमध्ये मात्र प्रचंड वेळ जायचा. जवळ स्वतःची गाडी नाही आणि असती तरी न्यूयॉर्कसारख्या भल्या मोठ्या शहरात आपण ती कशी चालवू शकणार होतो? थंडीपासून बचाव करायला पुरेसे कपडे नाहीत. रोज 30 मैल प्रवास करून ऑफिसला जायचं म्हणजे आपल्याला घरातून पहाटे 4ला निघावं लागायचं. ओव्हरकोट, ट्राउझर्स आणि बूट घालून बसस्टॉपपर्यंत चालत यायलाच 15 मिनटं लागायची. तरी स्टॉपवर पोचेपर्यंत दातखीळ बसायची वेळ यायची. शुकशुकाट असलेल्या अंधाऱ्या रस्त्यावर बससाठी थांबायची भयानक धास्ती वाटायची. पण केवळ आपण मुलगी आहोत म्हणून आपल्याला वेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात किंवा जास्त सवलती मिळाव्या हे कबूल करणं आपल्याला कधीच मान्य नव्हतं. काही अंतर बसनं आणि पुढे मेट्रोनं जावं लागायचं. 4 महिने म्हणजे फार मोठा काळ नसला तरी खूप कमीही नव्हता. मम्मी डॅडींना किंवा विश्वेशला काळजी वाटू नये म्हणून त्यांना कुणालाही आपण कसलीही कल्पना येऊ दिली नाही. काम मात्र अगदी मनासारखं मिळालं होतं. क्लायंटही आपल्या कामावर खुश होते. त्यामुळे सर्व गैरसोयी सहन करायची जिद्द आपोआप आपल्या मनात निर्माण झाली होती. पण एकीकडे प्रोजेक्ट लांबत चालला आणि दुसरीकडे मेहता आंटींची नाटकं वाढत गेली. आता काही आपण ही जागा सोडून कुठे जाणार नाही असं वाटलं तेव्हा त्यांनी कोपरानं खणायला सुरुवात केली. सुट्टीच्या दिवशी आंटींना मदत करावी लागेल हे त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं आणि त्याला आपली तयारी होती. पण फक्त थोडीफार मदत करायची आपली तयारी होती. स्वयंपाकापासून स्वच्छतेपर्यंत सर्वच घरगुती कामं आपण काय करायची आणि या मारे शेटाणीसारख्या बसून राहणार. आपण सुट्टीच्या दिवशी मरमर मरायचं, तेही इतकं भाडं देत असताना. शेवटी केव्हा तरी आपली चिकाटी संपली.
एका रविवारी त्यांनी आपल्याला संपूर्ण किचन तर साफ करायला लावलंच, पण दोन्ही नाण्याही आपणच स्वच्छ करायला हव्यात असा हट्ट धरला. आपल्या तोंडून शब्द फुटत नव्हता, इतका संताप आला होता. सावत्राईच्या चाचाखाली मुकाट्यानं कामं करणाऱ्या सिंड्रेलाप्रमाणे आता आपल्याला राहायचं नव्हतं. त्याच दिवशी आपण दुसरी जागा पाहायला सुरुवात केली होती. बाहेर कितीही गैरसोय सहन करायला लागली तरी आता इथे राहायचं नाही असं ठरवूनच आपण मेहतांच्या घरचा मुक्काम हलवला. अर्थात सुदैवानं ऑफिसच्या जरा जवळ असलेल्या हार्मनी कॉम्प्लेक्समध्ये भरपूर पैसे खर्चून का होईना 3 महिन्यांसाठी एक अपार्टमेंट मिळालं, म्हणून आपण तिथे जाऊ शकलो. अपार्टमेंटच्या व्यवस्थापकांशी भाडे करार केल्यावरच आपण मम्मीला मेहतांच्या घरी राहण्यात येणाऱ्या सर्व अडचणींची कल्पना दिली. नाहीतर काळजीनं आणि अपमानानं ती बेजार होऊन गेली असती. हार्मनी कॉम्प्लेक्समधल्या त्या अपार्टमेंटच्या आठवणीनं उमाच्या अंगावर शहारा आला. तिथे राहायला जाईपर्यंत मोठ्या शहरात एकट्या बाईनं राहणं अमेरिकेतही इतकं अवघड असेल याची उमाला कल्पना आली नव्हती. नव्या जागेत राहायला गेल्यानंतर नव्याच्या नवलाई 4-5 दिवस गेले. आजूबाजूला कोण राहतं यात उमाला यत्किंचितही रस नव्हता. पण खालच्या मजल्यावरून अपरात्री ढाणढाण ऐकू येणारी गाणी, स्त्री पुरुषांच्या हसण्याचे आणि काचेच्या ग्लासेसचे आवाज यावरून तिला तिथे राहणाऱ्या लोकांच्या अभिरुचीची कल्पना यायला लागली. एकदा उमाला ऑफिसमधून यायला नेहमीपेक्षा जास्तच उशीर झाला होता. ती अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये शिरत होती. समोरून एक हाफ पॅन्टमधला भडक लाल टी शर्टमधला कल्लू टग्या च्युइंगम खात डुलत डुलत येत होता. त्याचा तो महाकाय देह पाहूनच खरं तर उमाच्या जीवाचं पाणी पाणी झालं. दिव्याच्या प्रकाशात त्याच्या गळ्यातली जाडसर साखळी चमकली. तिच्याजवळ आल्यावर पांढरे शुभ्र दात दाखवत त्यानं हाय केलं. ते तिला इतकं चमत्कारिक वाटलं की त्याला उलट हाय न म्हणता ती मुकाट्यानं खाली मान घालून भरभर चालत गेली. तिच्या पाठीमागून त्याच्या हसण्याचा आवाज आला. घरात शिरल्याबरोबर तिनं आपल्या पाठीमागे दार गच्च लावून घेतलं. तिथल्या टीव्हीवरच्या कार्यक्रमांना ती तेव्हा सरावलेली नव्हती, त्यामुळे ते कार्यक्रम तिला अजिबात आवडत नव्हते. तरीसुद्धा त्यातल्या कार्यक्रमाच्या आवाजाची आपल्याला सोबत व्हावी म्हणून तिनं टीव्ही लावला. आपल्याला इथे फक्त 3 महिने काढायचे आहेत असं कितीतरी दिवस ती स्वतःच्या मनाला समजावत राहिली. टीव्हीवरच्या कार्यक्रमांचा कंटाळा आला की मम्मीनं आठवणीनं दिलेली कसली कसली स्तोत्र ती लावून ठेवायची. भारतात सिमेंट कॉन्क्रीटच्या घरात राहायची सवय असलेल्या उमाला अमेरिकेतल्या लाकडी फ्रेमच्या घरात आपण किती सुरक्षित आहोत याची शंका कायम असायची. शेवटी तिनं इंडियन स्टोअर्समध्ये एक जाहीर निवेदन लावून पार्टनर घ्यायची असं ठरवलं. मितालीची आणि उमाची प्रत्यक्ष ओळख झाली नव्हती, तरी तिला रोमी म्हणून स्वीकारताना उमाच्या मनात किंतु आला नव्हता. एके दिवशी उमा घरी आली तर तिच्या नावाचं एक जाडजूड पाकिट आलेलं होतं. उमाच्या मनात आलं, आता इथे आपल्याला कोण कशाला पत्र पाठवणार आहे. अक्षरही ओळखीचं दिसत नव्हतं. तिनं पाकिट फोडलं. आतून रोमांस करणाऱ्या एका तरुण जोडप्याचा अतिशय घाणेरडा अश्लील फोटो खाली पडला. त्याबरोबर एक पानी पत्रही होतं आणि त्यात अचकट विचकट मजकूर लिहिलेला होता. तिनं ते पत्र आणि फोटो फाडून फेकून दिला, पण ती भयंकर धास्तावली होती. मग दर दिवसाआड तिच्या लेटर बॉक्समध्ये तिच्याकडे बेशरम मागण्या करणारी पत्र येत राहिली. त्यातल्या मजकुरावरून हे पत्र लिहिणारी व्यक्ती आपल्या आसपासच राहते आणि आपल्यावर नजर ठेवू नये याचा तिला अंदाज आला होता. उमाचा आदल्या दिवशीचा पोशाख, तिची घरी परतायची वेळ, तिचं भांबावलेपण या सगळ्यांचा उल्लेख त्या पत्रातून असायचा. एखाद्या हॉरर पिक्चरमधल्या नायिकेसारखी उमाची अवस्था झाली होती. त्या पत्रांचा धसका घेऊन महिन्याभरातच मिताली घर सोडून गेली आणि उमा परत एकटी पडली. जाताना मितालीनं स्वतःच्या वाट्याचे भाड्याचे पैसे द्यायचे टाळलं. परकीयांबरोबरच आपल्या आपल्या वाटणाऱ्या भारतीय मुलीनंही उमाला हिसका दाखवला होता. शेवटचे काही दिवस उमाला एक मोठं कामच होऊन बसलं. रोज रात्री झोपताना फ्लॅटच्या दाराला ती खुर्च्या जडजड बॅगा लावून ठेवायला लागली. न जाणो त्या पत्रलेखक धटिंगणानं घरात शिरायचा प्रयत्न केला तर काय करायचं. ऑफिसमध्ये यातलं आपण काही सांगावं की नाही याचा निर्णय उमाला कितीतरी दिवस करता आला नव्हता. पण प्रोजेक्ट अनिश्चित काळापर्यंत लांबत चालला आणि भारतात परत जायची तारीख पुढे जायला लागली. तेव्हा न राहून तिनं कंपनीतल्या तिच्या ग्रुप लीडला चेतन वर्माला तिची अडचण सांगितली. मात्र तसं करतानाही तिला इतकं लाजिरवाणं वाटत होतं की ते सांगताना निग्रहानं तिला आपले अश्रू अडवून धरायला लागले होते.
गेले काही महिने उमा कोणत्या तणावाखाली वावरत होती हे तेव्हा चेतनवर मला समजलं होतं. त्याला तिची दया आली होती आणि तिच्या खंबीरपणाचं कौतुकही वाटलं होतं. पण गंमत अशी की इतकं होऊनही उमानं तिच्याच बरोबरच्या टीममेट्स बरोबर गेस्ट हाऊसमध्ये राहावं असं त्या कोणाच्याच मनात आलं नव्हतं. वर्मा म्हणाला होता, तुला पाहिजे असलं तर मी या मुलांना तुझ्या जागेत राहायला सांगतो. मग तू कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये येऊन राहू शकशील आणि बहुधा ते नाही म्हणणार नाही. मग त्याच्या त्या सूचनेचा आधार घेऊन आपली सगळी तत्त्व बाजूला ठेवून उमानच अमर आणि आशिष कंपनीला तशी गळ घातली होती. दुसऱ्या दिवशी लंच आवरमध्ये तिनं अमरला आणि आशिषला गाठलं होतं आणि म्हणाली होती, प्लीज मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. ॲक्च्युली मुलगी म्हणून मला विशेष फेवर मागायला आवडत नाही. आजपर्यंत मी तसं कसं मागितलेलंही नाही आहे. पण आज मात्र एवढी प्रस्तावना करून ती थांबली होती. आशिष म्हणाला, कम ऑन, वी आर कलिग्स, आपण एकमेकांना मदत केलीच पाहिजे, जस्ट गो अहेड. मग उमानं सांगितलं, मी आता जिथे राहते तिथे मला कोणीतरी खूप त्रास देते. मला अश्लील पत्र येत आहेत. तुम्ही जर तिथे राहायला गेलात तर वर्मा मला गेस्ट हाऊसमध्ये शिफ्ट करायला तयार आहेत. त्यावर अमर म्हणाला, अगं पण तू राहतेस तिथून कम्युटिंग करायचं म्हणजे जरा त्रासाचंच. मग थोडे आढेवेढे घेऊन त्या मुलांनी तिला गेस्ट हाऊस रिकामं करून दिलं होतं. त्यात आपण त्या मुलांची गैरसोय करतोय अशी बोच उमाला लागून राहिली. तरी आपल्या सर्वांच्याच विचारसरणीत कुठेतरी काहीतरी गफलत आहे असं उमाला वाटलं नव्हतं. अगदी ह्या क्षणापर्यंत तसं वाटलं नव्हतं. पण आता मात्र आपण सहन केलेला मनस्ताप आठवून तिच्या डोक्यात तिडी उठली. काय हा मूर्खपणा! काय वाटेल ते त्रास सहन करायचा, पण मुलामुलींनी मात्र एकत्र राहायचं नाही. कुठल्या तरी अनोळखी माणसांच्या शेजारी जीव मुठीत धरून राहण्यापेक्षा आपल्याच संस्कारात वाढलेल्या, आपल्याच कंपनीत आपल्याबरोबर काम करणाऱ्या मुलांबरोबर राहणं तेव्हा जास्त सुरक्षित नव्हतं का? आजही नाही आहे का? पण टॅब्यूज, इनहॅबिशन्स, इट्स इरिटेटिंग, डिस्गस्टिंग. चांगल्या वाईटाच्या पूर्वकल्पना, भल्याबुऱ्याचे संकेत त्यांचा इतका घट्ट पगडा आपल्या मनावर होता. उमाच्या मनात आलं, पगडा होता? या होताचा अर्थ काय? आपण एकदम भूतकाळात का बोलायला लागलोय? याचा अर्थ असा आहे का आज तो पगडा नाही असं आपल्याला म्हणायचं आहे? आज तरी काय त्यापेक्षा वेगळा विचार करतोय आपण? आजही जगन आणि कार्तिक बरोबर राहायला जायचं की नाही याचा इतका विचार मला का करावा असं वाटतोय? मम्मी डॅडीना काय सांगायचं ह्या भीतीने मी का कचरते? लोक काय म्हणतील अशी धास्ती का वाटते मला? भित्रट, नेभळट, बुलचट बनवलंय मला या संस्काराने. सरितानं सुचवलं नसतं, पुढाकार घेतला नसता तर मी मुलांबरोबर रूम शेअर करायचा विचार तरी मनात आणला असता? नो वे. मलाही सरिता इतकं बिनधास्त होता आलं पाहिजे. मला जे पटतंय ते पटतं हे म्हणायचा खंबीरपणा यायलाच हवा. जन्नम में गया सब लोग. मनात आलेल्या ह्या वाक्यानं उमाला हसू आलं. मानेला झटका देऊन सरिता असंच म्हणेल या विचारानं उमा उठली. बाथरूममधल्या आरशासमोर जाऊन तिनं स्वतःच्या छबीकडे पाहिलं. बेदरकारपणे मान उडवली आणि मोठ्यानं म्हणाले, जन्नम में गया समाज. आरशातल्या स्वतःच्या छबीकडे पाहत तिनं स्वतःला बजावलं, येस, आय टू कॅन डू इट. यापुढे मी नाही भोवंडून जाणार बदलाच्या या वेगानं. मी त्यातलीच एक होईन.